पुलंचे नातेवाईक चंदू ठाकूर हे लष्करात हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दल एकूणच निराशा वाटून चंदूनं पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचं पुलंनी दिलेलं हे उत्तर. तारीख 10 जुलै 1957. प्रिय चंदू, रात्रीचे 11:15 वाजले आणि मी रेडिओतून एका संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आत्ताच घरी आलोय. तुझं पत्र वाचलं. सुनीता साताऱ्याला बाबांकडे गेली. वास्तविक पत्र तिला आहे, पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावंसं वाटलं म्हणून मी लगेच उत्तर लिहायला बसलो. मला गेल्या कित्येक दिवसात शांतपणे स्वस्थ बसायला फुरसतच मिळाली नाही. आता हा ऑपेराज घे. गेले 8 दिवस मी राबतोय. आज 9:30 ते 10 अशा अर्ध्या तासाचा कार्यक्रम झाला. सगळे स्वर हवेत विरून गेले आणि मला फक्त थकवा उरलाय. मी विचार केला, फक्त थकवाच उरलाय का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्रांनी थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावलं. आणि जसा जसा विचार येईल तसा तसा आता मी लिहित जाणार आहे, किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे म्हणणं. तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारं आहे तरी काय. जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतलाय. कस्त्वम कुतः आयातः, तू कोण आहेस, कुठून आलायस. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आलायस हा प्रश्न महत्त्वाचा. आणि कांटपासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आलायस हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलंय असं मला वाटतं. तर असे सगळे लोक खरोखरच धन्य आहेत. हा एक महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेतच हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वतःचा पंखा नुसतंच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही, त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणानं भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचं उत्तर देण्याची ताकद आहे अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडं पेंड खातं ते इथंच. तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झालायस. बायका मूर्ख का, तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलंयस तू. त्या मुलाचं ती सर्वस्व आहे, कारण त्याच्या सुखदुःखाशी तिच्या इतकं कोणीच रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठाऊक आहे? स्वतःशी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी. काय भयंकर अहंकार नाही हा. तुझ्याशी स्वतःचं स्वत्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती तुला हवी आहे. पण तू असा विचार केलायस का की तू कुणाच्यात तुझा स्व अर्पण करायला तयार आहेस? तू निर्मम होऊ शकतोस का? नाही, तू होऊ शकत नाहीस. मीही होऊ शकत नाही. होऊ शकतात त्या फक्त स्त्रिया ज्यांची तुला अजून ओळख पटलेली नाही. तुझी आई पहा, ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करू शकली असती. तिच्यात असामान्य बुद्धिमत्ता आहे, पण तिने आपलं सर्वस्व माझ्यासाठी ठेवलं. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला कधीच जाऊन पोहोचू शकत नाही. दुःख निर्माण होतात ना, ती इथे. तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिम यात्रा मला दिसते. विचार येतो, सारा अट्टाहास याचसाठी का करायचा? लिहायचं, नाटकं लिहायची, विनोदी साहित्य लिहायचं, गायचं, गाणी करायची. कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात? त्यांची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नेमकं काही संभवत असेल ना, तर फक्त दुःख आणि निराशा. तुला असल्याच निराशेनं घेरलंय बरं का.
तुला वाटतं मी फ्लाइंग का करावं? चंदू, कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावेत? स्त्रियांनी बाळणपणाच्या यातना का भोगाव्यात? इतकंच काय, गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्र का काढावी? जगात कुणी कुणाला दुःख का द्यावं? या प्रश्न इतकाच, जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा? हा प्रश्न सुद्धा विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे, कशासाठी आहे, याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे, हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाहीतरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्री केसर, काही पुंकेसर आणि एक मऊ मऊ तुकड्यांचा पुंजका, एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं, कुणी देवाला दिलं, कुणी स्वतःच्या कोटाला लावलं आणि त्या फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावं लागतं, अगदी निरपेक्ष बुद्धीनं द्यावं लागतं आणि मग जीवनाला अर्थ येतो. हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीमध्ये दीपदान करतात तशी मी सोडून आलो. कुणाला आवडेल, कुणाला नावडेल, कुणी माना डोलवतील, कुणी नाकं मुरडतील, मला त्याचं दुःख व आनंद होता कामा नये. दुःख झालं पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचं, अपूर्णत्वाच्या जाणीवेचं, आणि आनंद झाला पाहिजे तो ते करताना आलेल्या तन्मयतेचा. बस एवढंच करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तुकोबा म्हणतात, याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मी म्हणतो, रोजचा दिस गोड व्हावा हा अट्टहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधीच कुणाला कळलं नाहीये. आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पित असताना गाईचं समाधानी ध्यान पाहिलंयस का? जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं, मग कुठल्याही क्षेत्रात तू अस, वैमानिक अस किंवा हमाल अस, बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्यात. वैताग, कंटाळा मलाही येतो, क्षुद्रपणा दिसतो, स्वार्थ दिसतो, पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना, याची चिंता आपण करायला हवी. म्हणजे मग जगण्याला धीर येते, मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोटोवस्की, गोर्की, डिकन्स, शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसं आहेत ही. तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग. जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतलं झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि मजा येईल. लग्न जरूर कर, पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी, नाहीतर ते संगीत यावं, पण केवळ दिखाऊ अकम्प्लिशमेंट्स नकोत. अगदी खऱ्या, तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवेल. आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते बरं का. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जीविताची जी प्रेरणा आहे ती स्वतःही हे पुष्कळ वेळा विसरते आणि वेड्यासारखी वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दुःख झालं, साहजिक आहे. अंतर्मुख होणं सुद्धा साहजिक आहे. तू म्हणतोस की देअर डेथ्स वेर नॉट जस्टिफाईड. माय डिअर बॉय, हुज डेथ्स आर जस्टिफायबल? माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या 11व्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते 50च्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा, त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफायबल होईल ना, त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू चंदू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं आपल्याला करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर जीवनाचं सोनं होतं, नाही तर शुद्ध माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुद्धा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ना, ते भाग्यवान लोक जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं वेगळं उत्तर तुला येईलच. 12 वाजत आले, आता थांबतो. कळावे, भाई.